गाडी फोडली, अवघ्या 5 सेकंदात उचललं आणि बीडमधल्या सरपंचाचा खून झाला। तासून तास उलटत चाललाय, आरोपी मात्र अजून मोकाट आहेत। प्रत्येक मिनिटाला नवनवीन खुलासे होत आहेत आणि समोर येत आहे भीषण वास्तव। मनोज जरांगे पाटील यांनी माझ्या समाजाचं लेकरू मारलं, सरकारनं गोरगरीब मराठ्यांच्या भावनांशी प्रेताशी खेळू नये असा सरकारला इशारा दिलाच, पण आरोपी एका विशिष्ट जातीचे असल्यामुळे त्यांना कोणाचा पाठिंबा मिळतोय का अशी शंकाही व्यक्त केली। दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात चक्क वाल्मिक अण्णा कराड याचं नाव समोर येत आहे। संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेलेल्या प्रकरणामुळे मराठा समाज इतका आक्रमक का झालाय? 6 आरोपींची नावं नेमके काय आहेत? त्यांना खरंच प्रशासन पाठीशी घालतंय का? सगळं सविस्तर सांगतोय, पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल। हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। संतोष पंडितराव देशमुख, वय वर्ष 45, सरपंच मस्साजोग, तालुका केज, जिल्हा अर्थातच बीड। एका किरकोळ भांडणाच्या वादावरून संतोष पंडितराव देशमुख या उमद्या तरुण सरपंचाचं अपहरण झालं आणि अगदी फिल्मी स्टाईलरित्या काही तासात खून देखील। मस्साजोग मधल्या आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले व 2 साथीदारांनी घुसून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती। या प्रकरणात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून घुले व त्याच्या साथीदारांनी जामिनावर सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी 3 वाजता सरपंच संतोष देशमुख याचं अपहरण करत खून केला। 2 दिवसात पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव आणून देखील केवळ तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली। बाकीचे आरोपी अद्याप मोकाट आहेत। जयराम माणिक मोठे, वय वर्ष 21, महेश सखाराम केदार, वय वर्ष 21 या दोघांना परवा तांबुआमधून ताब्यात घेण्यात आल्यानंतर काल प्रतीक भीमराव घुले या तिसऱ्या आरोपीला देखील पुण्यातील रांजणगावमधून ताब्यात घेण्यात आले। मात्र सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे तिन्ही आरोपी अद्याप फरार आहेत। अर्थातच गावातील संतप्त नागरिकांनी या घटनेचा निषेध केलाय। 10 तास रास्ता रोको करण्यात आला, एसटी बस जाळपोळ झाली, राष्ट्रवादी संपर्क कार्यालयावर देखील दगडफेक करण्यात आली। जरांगे पाटील देखील या रास्ता रोकोमध्ये सहभागी होते। त्यांनी मराठ्यांची पोरं मरतायत असं सांगून फडणवीस सरकारला मोठा अल्टिमेटम देखील दिलाय। माझ्या समाजाचं लेकरू मारलं गेलंय, मराठ्यांची पोरं मरतायत, स्वतःच्या जातीची पोरं मात्र मोकाट आहेत। मुख्यमंत्री हा तुम्हाला डाग असेल, लक्ष द्या। सरकारनं गोरगरीब मराठ्यांच्या भावनांशी, त्यांच्या प्रेताशी खेळू नये, मारेकऱ्यांना सुट्टी द्यायची नाही ही आमची मागणी आहे। आरोपीला जात नसते हे लक्षात ठेवावं। मराठ्यांच्या भावनेशी खेळत जाऊ नका, आरोपींना लवकरात लवकर अटक करा। सीआयडी चौकशी करा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करू नका। जिल्ह्यातील छाती बुडवणाऱ्या नेत्यांना निक्षून सांगतो, याला रास्ता रोको समजू नका, जातीत तोलू नका, जातीचे लोक पाठीशी घालू नका, आत टाका। आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर तुम्हाला जड जाईल, अशा शब्दात जरांगे पाटलांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सरकारला मोठा अल्टिमेटम दिलाय। बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी तर या प्रकरणाचे थेट वाल्मिक अण्णा कराड कनेक्शन जोडून या प्रकरणाला नव्या वळणावर नेऊन ठेवलंय। ते म्हणाले की बीड जिल्ह्यात मोठी दहशत झाली आहे, बीडचा बिहार झालाय की काय असं सध्या वाटायला लागले। कुठल्याही प्रकरणात पोलीस फिर्याद घेत नाहीयेत, उलट फिर्यादीवरच गंभीर गुन्हे दाखल करतायत। वाल्मिक कराड नावाचा माणूस हा सर्व गोष्टी घडवून आणतोय असं म्हणून त्यांनी या प्रकरणाचा गुंता आणखीनच वाढवून ठेवलाय। माझ्या लेकरानं सदैव लोकांची मदत केली होती, गोरगरिबांची मदत केली म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे का असा काळीच पिळवटून टाकणारा प्रश्न संतोष देशमुखांच्या आईने केलाय, अर्थात ज्याचं उत्तर प्रशासन आजही देऊ शकत नाहीये। माझे पती गेल्या 15 वर्षांपासून या गावचे सरपंच आहेत। 15 वर्षांपासून गावकऱ्यांसाठी काम करतायत, गावकऱ्यांसाठी ते देवासारखे आहेत। जनतेसाठी दिवसरात्र धावपळ करत असायचे। बऱ्याचदा जनतेची कामं करताना ते घरच्यांना विसरून जायचे। कधी माझी मुलं आजारी पडले तर त्यांना रुग्णालयात त्यांनी नेलं नाही, मला म्हणायचे तू त्यांना घेऊन जा। माझ्यावर दवाखान्यात जायची वेळ आली तर म्हणायचे घरातल्या कोणाबरोबर तरी जा, कारण ते जनतेच्या कामात गुंतलेले असायचे, जनतेसाठी सदैव तत्पर असायचे। त्या देव माणसाची हत्या झाली, मारेकऱ्यांना काहीही करून फाशी झालीच पाहिजे अशा मनात दाबून ठेवलेल्या सगळ्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात खऱ्या, पण फाशी सोडा, पण प्रशासन सर्व मारेकऱ्यांना कधी शोधणार या प्रश्नाचं उत्तर द्यायलाही सध्या तयार नाहीये। अर्थात मारेकरी मोकाट आहेत, जिल्ह्यात आजही तणावाचं वातावरण आहे। जर या घटनेला जातीयवादाची किनार लागली तर प्रकरण आणखीन चिघळू शकतं असं वातावरण सध्या जिल्ह्यात आहे। त्यात वाल्मिक कराड हे नाव समोर आल्यानं आता पोलीस त्या दिशेनं काही तपास करणार का ते देखील पाहावं लागेल। मारेकऱ्यांना अटक होणार का? संतोष देशमुखांना न्याय मिळणार का? बीडच्या या परिस्थितीकडे आता कुणीतरी सिरियसली बघणार का? बीडचा हा बिहार नेमका कोणामुळे झालाय, त्याला जबाबदार नक्की आहे तरी कोण? तुमची मतं, प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन
माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.